कासारवाडी येथील श्री दत्तसाई सेवाकुंज आश्रमात दत्त जयंतीनिमित्त कीर्तन, भजन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन 8 दिवसाचे होते। हा सप्ताह लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवार तसेच श्री साई सेवाकुंज आश्रमाच्या वतीने करण्यात आला होता। या ठिकाणी हजारो भाविकांनी कीर्तन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। अनेक भाविकांनी द पब्लिक व्हॉइस न्यूज कडे व्यक्त केल्या त्यांच्या भावना। स्नेहा चंद्रकांत भालेराव। इथे तू काय परफॉर्म केलं? इथे आम्ही कथक डान्स परफॉर्म केला। पहिल्यांदा गुरुवंदना केली, त्यानंतर गणेश वंदना आणि एक कृष्णावरचं गाणं होतं। इथे परफॉर्म करण्याचे पहिलंच वर्ष होतं? पहिलंच वर्ष होतं। कसा होता अनुभव? अनुभव खूप छान होता आणि नागरिकांचा प्रतिसाद पण खूप छान होता। आम्हाला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुला बोलवलं तर तू नक्की येणार नक्की येणार। तुझं नाव सांग? ऐश्वर्या गोपाळ देसाई। तुझा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स? हो, पहिलाच आहे। कसं वाटलं की दत्त जयंतीच्या निमित्त तुला इथे बोलवलं? खूप छान, आम्हाला इथे दत्तगुरूंची सेवा करायला मिळाली। हीच खूप मोठी आमची संधी आहे। त्या दिवशी तुला परफॉर्म करायला मिळालं ते तर खरंच आमचं नशीब आहे की आम्हाला ह्याच दिवशी आम्हाला सगळ्यांसमोर परफॉर्म करता आलं। तुम्ही राहायला कुठे आहे? कासारवाडी। इथेच सरिता। नागरिकांचा भाविकांचा प्रतिसाद कसा? खूप भरभरून त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला। दादाराव घंटे, कुठे राहायला? सृष्टी चौक, पिंपळे गुरव। दरवर्षी येतं का उत्सव? दरवर्षी। कसा वाटला यावर्षीचा उत्सव? असा उत्सव कुठेही होणे नाही, एवढा सुंदर आणि देखणा कार्यक्रम असतो। तरी पण इथे आल्यानंतर तुम्हाला काय काय जाणवलं, काय काय अनुभूती आली? अनुभूती फक्त आनंद आहे। दशरथ भालेराव। तुम्ही किती वर्षापासून या उत्सवाला येतात? 2004 पासून येतो इथे। आणि कसं आहे तुमचा अनुभव? पूर्वीचा आणि आताचा कीर्तन यात काही फरक पडलाय का? हो, नाही, जसं भाऊ करत होते ना तसंच शंकर भाऊ पण व्यवस्था सगळी करतात हे। आणि कार्यक्रम पण जाताना तुम्ही काय घेऊन जाता? जाताना दत्तप्रभूंचं नाव घेऊन जातो आणि त्यांना नेहमी आमच्या जवळ ठेवतो। तुमचं नाव सांगा? कीर्तन महोत्सवाला आलेत ना? कसा आहे तुमचा अनुभव? कसं वाटलं तुम्हाला कीर्तन महोत्सव? प्रत्येक वर्षी छानच असतं। आमचं म्हणजे भजनाचा पण कार्यक्रम दरवर्षी होत राहतात। छान आहे। तुमचं नाव सांगा? माझं नाव संतोष कोळी। कसं वाटलं कीर्तन महोत्सव, त्यानंतरचा मिळणारा प्रसाद? एकदम चांगलं वाटतं, कारण की 7 दिवस जो सप्ताह चालू असतो, एक नवचैतन्य मिळतं सर्वांना, जे काही मनाला मरगळ ती सगळी झटकून जाते। येतो, मन एकदम शांत होतं, मन प्रसन्न होतं दत्तगुरूंच्या दारात। स्मिता रंगसिंग। कसं वाटलं कीर्तन? छान वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम। 7 दिवस वेगवेगळे कीर्तनकार इथे येऊन कीर्तन करून गेले, त्यातून तुम्ही काय घरी घेऊन गेला? समाधान। प्रियांका गणेश मांगले। कसं वाटलं कीर्तन महोत्सव? खूप छान वाटलं। कीर्तनकारांच्या कीर्तनामधून तुम्हाला काय काय मिळालं? अनुभव मिळाला, प्रोत्साहन मिळालं।